देवी आपण नारायण नारायण. मला राग येणार असं म्हणालात तुम्ही मुनिवर? असं का म्हणालात तुम्ही मुनिवर? श्री गणेश, आता तुम्हीच यातून मार्ग काढावा. माते, तुला सत्य ठाऊक होण्याआधी जर बाणायला कळालं तर त्याचा राग तुला येणारच, असं मुनिवर म्हणत होते. हो, तसं असेल तर ते सत्य आहे. देवी, आज आख्यानात तुम्हाला ज्या रत्नाबद्दल कळणार आहे ते रत्न तुम्हाला नवीन नाही, आणि भविष्यात त्या रत्नामुळे आणि माझ्यामुळे तुम्हाला एक अशी गोष्ट समजणार आहे जी श्री विष्णूंशी निगडित आहे. काय झाले माते? मुनिवर, आज आख्यानात तुम्ही कोणत्या रत्नाविषयी सांगणार आहात? नारायण नारायण. देवी, त्याबद्दल आत्ताच सांगणे उचित ठरणार नाही. हो, खरं तर ते आख्यानातूनच कळायला हवे. पण मला सूर्यदेवांनी असे सांगितले की तुम्ही आज जे रत्न सांगणार आहे त्या रत्नाशी माझ्या गतजन्माचा काहीतरी संबंध होता. आज आख्यानात तुम्ही ज्या रत्नाबद्दल सांगणार आहात त्या रत्नाचा संबंध माझ्या गतजन्माशी जोडलेला होता. मी त्यांना ओळखत होते. देवी, मी त्याबद्दल आत्ताच तुम्हाला काही सांगणं योग्य नाही. मलाही काही मर्यादा आहेत. त्यामुळेच मी आग्रह धरणार नाही मुनिवर. मला केवळ उत्सुकता आहे, आणि सूर्यदेवांनी मला असेही सांगितले की त्या रत्नामुळे आणि सूर्यदेवांमुळे भविष्यात मला अशी एक गोष्ट कळणार आहे जी श्री विष्णूंशी निगडित आहे. नारायण नारायण. आणि ती गोष्ट केवळ श्री विष्णूंशी नाही तर माझ्याशी देखील निगडित आहे. त्यामुळे ही उत्सुकता आहे. कारण ते श्री विष्णूंनी घेतलेल्या मोहिनी रूपाशी, अर्थात तुझ्या रूपाशी निगडित आहे. मी येते. आपली राजसभेत भेट होईलच. होय देवी. नारायण नारायण. ये बानू. आख्यानाला उशीर व्हायला नको याकडे आपलं लक्ष असावं. सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. नारायण नारायण. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा.
यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे कलाकाष्ठादिरूपेण परिणाम प्रदायिनी विश्वस्यो परतौ शक्ते नारायणी नमोस्तुते. नारायण नारायण. श्रीहीन झालेल्या देवांना पुन्हा आपले सामर्थ्य, आपली सत्ता संपत्ती पुन्हा मिळवता यावी म्हणूनच श्री महालक्ष्मी देवींना समुद्रातून या सृष्टीत आणण्यासाठी देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन सुरू केले आणि एक एक करून दिव्य अशी रत्न या समुद्रातून बाहेर येऊ लागली. समुद्र घुसळला जात होता, त्यातून एक एक रत्न बाहेर येत होती, परंतु देव आणि दैत्यांना जे अपेक्षित होते ते मात्र होत नव्हते आणि ते म्हणजे श्री महालक्ष्मी देवींचे या सृष्टीतले पुनरागमन. मुनिवर, मला तुम्हाला एक विचारायचे आहे. विचारा देवी, तुमच्या मनात कोणतीही शंका असली तरी विचारा. शंका नाही, मला एक प्रश्न पडला आहे मुनिवर. कोणता देवी? आज जेव्हा मी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितले की आख्यानात आज जे रत्न येणार आहे ते मला परिचित आहे. तुम्ही हसता आहात मुनिवर. मी अर्घ्य देऊन येताना तुम्हाला आणि गणेशाला दोघांनाही हा प्रश्न विचारला, पण तुम्ही मला त्याचे उत्तर दिले नाही. म्हणून मी आत्ता या ठिकाणी तुम्हाला विचारते आहे. नारायण नारायण. क्षमा असावी देवी, परंतु मला हसू आले ते हे पाहून की आता या पुढे आख्यानात काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक दिसत आहात. अर्थात मुनिवर, ते आहेच. कारण सूर्यदेवांनी असे का म्हटले हे मला जाणून घ्यायचे आहे. महाराज, नारद मुनीने आख्यान सांगायला प्रारंभ केला की तुला कळेलच की सूर्यदेवाने तुला असं का सांगितलं ते. पण महाराज, मुनिवर, तुम्ही आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. तर भक्त हो, श्री महालक्ष्मी देवींचे अजूनही आगमन झाले नसल्याने देव आणि दैत्य अत्यंत त्वेषाने हे समुद्र मंथन करत होते. हे समुद्र मंथन करताना सर्वत्र प्रचंड उष्मा जाणवत होता आणि आता अचानक आल्हाददायक वाटू लागले आहे. हो, आणि वासुकीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या अग्नीमुळे अजूनच असह्य होत होतं. आता शीतल थंड वाटत आहे. देवेंद्र, पण हे सगळं कशामुळे होत असावे? अर्थातच वरुणदेव, हे सर्व या समुद्र मंथनातून पुढे बाहेर येणाऱ्या रत्नामुळे घडते आहे. पण हे असे रत्न आहे कोणते? स्वामी, तुमच्या मुखी हे असे स्मितहास्य? कारण आता समुद्र मंथनातून जे रत्न बाहेर येणार आहे ते मला अत्यंत प्रिय आहे. आपल्याला प्रिय असे रत्न? होय इंद्रदेव. प्रभू, असे कोणते रत्न आहे? देवेंद्र, तुमच्याही ध्यानात अजून आलं नाही हे विशेषच म्हणावं लागेल. क्षमा असावी, पण खरंच अद्याप माझ्या स्मरणात आलेले नाही. इंद्रदेव, बळी, ते रत्न बाहेर येत आहे.
देवेंद्र, बळी, समुद्र मंथनातून बाहेर आलेले हे रत्न सर्वांना शीतलता प्रदान करण्यासाठी सहाय्यक ठरेल. हो, माझ्या शीतलतेमुळे या सृष्टीतील दाह कमी होईल आणि तो करण्यास मी तत्पर असेन. चंद्रदेव, आम्हा सर्वांना देखील आता त्याचा प्रत्यय आला आहे. हे समुद्र मंथन करताना जो दाह, जो उष्मा निर्माण झाला होता, आपल्या येण्यामुळे तो नाहीसा झाला आहे. हे सत्य आहे. देवेंद्र, बळी, हे रत्न कोणाकडे जाणार यावर वाद होणे नाही. अर्थातच ब्रह्मदेव. महादेवांना हे रत्न प्रिय आहे. चंद्रदेव, प्रभू, मी आपली काय सेवा करू? चंद्रदेव, इंद्रदेव आणि बळी यांनी जे काही सांगितलं आहे ते अगदी योग्य आहे. आपल्या येण्याने सर्वत्र शीतल असे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रदेव, या समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या विषाच्या प्राशनाने असह्य झालेली परिस्थिती आपल्या येण्याने सुसह्य झाली आहे असे वाटत आहे. चंद्रदेव, तुमची शीतलता यांच्यासह अशीच राहावी. देवी, हे माझे भाग्य आहे. श्री महादेव हे देवांचे देव आहेत आणि त्यांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले. यातच मी कृतकृत्य झालो आहे. नारायण नारायण. तर अशा प्रकारे श्री महादेवांनी हलाहल विष प्राशन केल्याने त्यापासून निर्माण झालेल्या दाहापासून सुटून शीतलता मिळावी म्हणून श्री महादेवांनी आपल्या मस्तकावर चंद्राला धारण केले. आणि तेव्हापासून चंद्र सदैव माझ्या बरोबरच आहे. मला मात्र अजूनही एक प्रश्न पडला आहे. महासा, विचार. मनात कोणताही संदेह ठेवू नको. आज सूर्यदेवांनी मला असे सांगितले की आख्यानात मला असे काहीतरी कळेल जे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींच्या मूळ रूपाबद्दल संकेत देतील. पण असे कोणतेही संकेत मला जाणवले नाहीत. सूर्यदेवांनी मला असे का सांगितले असेल? कदाचित चंद्रदेवांसंदर्भात त्यांना काही संकेत द्यायचे असतील. पण कोणते संकेत? असे संकेत जे श्री विष्णू, सूर्यदेव, चंद्रदेव आणि या समुद्र मंथनाशी जोडलेले असतील. आणि पर्यायाने तुझ्याशी देखील. माझ्याशी? असं नक्की काय असेल? सूर्यदेव आणि चंद्रदेव यांचा संबंध या आख्यानात पुढे येणाऱ्या अमृत वाटपाशी निगडीत आहे. म्हाळसा, ज्यात श्री विष्णू
हे मोहिनी रूपात होते, जे तुझ्या रूपाशी निगडीत आहे. नारायण नारायण. देवा, आपण श्री म्हाळसा देवींना सत्य काय आहे ते आत्ताच तर सांगणार नाही ना? नाही मुनिवर, आपण निश्चिंत राहा. ते म्हाळसेला आख्यानातूनच कळणार आहे याची मला खात्री आहे. त्यांना याची उत्तरं सापडणं आवश्यक आहे, आणि जर ती कळली नाहीत तर त्या अस्वस्थच राहणार. पण माधवा, म्हाळसेला हे कधी ना कधी तरी कळणारच आहे. पण जर म्हाळसेला संकेतांचे अर्थ लावता आले तर? नारायण नारायण. देवा, श्री म्हाळसा देवी आठवायचा प्रयत्न करत आहेत. आज जर त्यांना त्या संकेतांचा अर्थ ध्यानात आला तर मात्र त्यांच्या मूळ रूपाबद्दल त्यांना कळल्या वाचून राहणार नाही. म्हाळसा, मी कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी मी हिमालयाच्या सानिध्यापर्यंत पोहोचते. त्यापुढे मला काही आठवत नाही. म्हाळसा, तुला खरंच काही आठवत नाहीये का? नाही, असं वाटत राहतं की हे सारं मी अनेकदा अनुभवलं आहे, पण इतकंच, यापुढे काही नाही. म्हाळसा, हे सारे संकेत तुला सत्य काय आहे हे कळण्यासाठी आहे. तेव्हा तुला आठवावंच लागेल. म्हाळसा, त्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील. आठव म्हाळसा, आठव. पार्वती म्हणून कित्येकदा आपण कैलासात बसलो असताना माझ्या माथ्यावरील चंद्र तू पाहिला आहेस. म्हाळसा, आठव. मला आत्ता ह्या क्षणी ते आठवत नाही, पण भविष्यात मला ते नक्कीच आठवेन याची मी आशा करते. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. नारायण नारायण. आणि श्री महादेवांनी चंद्र आपल्या माथ्यावर धारण केला. समुद्रातून बाहेर आलेल्या या रत्नाने त्यांना शीतलता प्रदान केली. केवळ त्यांच्या असण्याने देव आणि दैत्य यांचा दाह कमी झाला. सर्वजण प्रसन्न होते. श्री महादेवांचे ते रूप अत्यंत विलोभनीय असे दिसत होते. त्या रूपाचे दर्शन व्हावे म्हणून सारी सृष्टीच जणू प्रतीक्षा करत असावी असे वाटत होते. हे बानू, हे त्यो खंडेरायांच्या माथ्यावर पगडीवला चंद्र नाहीसा झालाय. हे काय? इथे असलेला चंद्र असा अचानक गायब कसा झाला?